मित्रांनो, तुमचा हात आणि बोट व्यवस्थित काम करत आहेत ना? माझं नाव अभि आहे. आपल्या पेजवरती नवीन नवीन कथा आपण अपलोड करत असतो. वाचकांचाही चांगला रिस्पॉन्स मिळतो. आजची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. ती कथा माझी आणि माझ्या कथेची वाचक श्रावणी हिंची. मी थोडं श्रावणीबद्दल सांगतो. श्रावणी एक नर्स आहे. नर्स म्हणलं की सगळ्यांना वाटतं एखादी 35-40 वयाची बाई असावी. परंतु श्रावणी ही एक तरुण 24 वर्षीय मुलगी होती. तिची फिगर पुढे सांगेनच. नुकतंच तिचा नर्सिंगचा कोर्स झालेला होता आणि ती सोलापूरमधील एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये नर्स होती. श्रावणी मूळची सोलापूर जवळच्या एका तालुक्यातील होती. तिने आपले शिक्षण सोलापूरमध्येच पूर्ण केले होते. तिचे वय 24 चालू होतं. ती एका पीजी मध्ये राहत होती, जिथे तिच्या काही क्लासमेट सुद्धा होत्या. नर्सिंगचं कॉलेज संपल्यानंतर तिने लगेचच हॉस्पिटलमध्ये जॉईन केलं होतं. श्रावणी खूप हुशार, सुंदर आणि संवेदनशील मुलगी होती. तिच्यात एक वेगळीच ऊर्जा होती. तिचं हसू इतकं गोड होतं की कोणीही तिच्याकडे आकर्षित व्हायचं. पण तिच्या आयुष्यात एक गोष्ट होती जी तिला आतून खाऊन टाकत होती. श्रावणीचं एका मुलाची प्रेम होतं. तो तिच्या कॉलेजमध्येच होता. दोघं खूप चांगले मित्र होते. हळूहळू ते प्रेमात पडले. पण श्रावणीला ज्या गोष्टीची अपेक्षा होती तिच्या बॉयफ्रेंडकडून, तिला ते सुख मिळत नव्हतं. तिच्या मनात काहीतरी वेगळं होतं, काहीतरी खास होतं जे तिला आयुष्यात हवं होतं. एक दिवस अचानक घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं. ती अजून तयार नव्हती, पण तिच्या बॉयफ्रेंडला कुठून तरी समजलं की श्रावणीचं लग्न जमणार आहे. त्याने तिच्या गावातल्या लोकांना सांगितलं की श्रावणीशी ज्यांचं अफेअर चालू आहे. यामुळे श्रावणीचं खूप बदनामी झाली. तिला खूप राग आला आणि दुःख झालं. तिने त्याच्याशी सगळे संपर्क तोडून टाकले. तेव्हापासून श्रावणी एकटी पडली होती. तिला कोणावर विश्वास वाटत नव्हता. ती आपल्या कामात, नोकरीतून गळून गेली, पण रात्रीच्या एकटेपणात तिचं मन कुठेतरी हरवून जायचं. तिला कुठंतरी हवं होतं, पण भीती होती की पुन्हा तसाच धोका होईल. असाच एक दिवस माझ्या इंस्टाग्राम पेजवरती मला एक मेसेज आला. श्रावणी, हाय. मी. कोण श्रावणी? मी श्रावणी. मी. कुठले आहे श्रावणी? सोलापूरची. श्रावणी, तू मुलगी आहेस, कसे विश्वास ठेवू? श्रावणी, फोटो पाठवते मी. फोटो नको, व्हिडिओ कॉल किंवा ऑडिओ कॉल. श्रावणी, बरं, ऑडिओ कॉल चालेल? मी. हो, चालेल. श्रावणीने इंस्टाग्राम वरून ऑडिओ कॉल केला. मी उचलला. मी. बोल ना श्रावणी, मी तुमच्या स्टोरीज ऐकते. मी. मग श्रावणी, स्टोरीज एकदम छान असतात. मी खूप दिवस झाले तुम्हाला मेसेज करायला हवं होतं, पण मला भीती वाटत होती. असं अचानक कोणाची डायरेक्ट बोलायला हिंमत होत नव्हती. मग आज कसं काय केला श्रावणी? अशी मनाची गाठ बांधली की आपण करायचाच मेसेज. मी. तू कवयित्री आहेस का श्रावणी? नाही असं काही, पण आज बोलायचं ठरवलं आहे. मी तिला विचारलं, कुठले आहेस? तिने मला सगळं सांगितलं. तिचं शिक्षण, तिची नोकरी, तिचं वय, सगळं. मी. मग तुझा बॉयफ्रेंड वगैरे असेल का श्रावणी? होता. मी. मग काय झालं श्रावणी? ते आता संपलं. मला त्यांच्याकडून अपेक्षित असलेलं सुख मिळालं नाही. तो मला समजू शकला नाहीस. त्यांना माझा विश्वासघात केला. मी. मग मला कसा मेसेज केला श्रावणी? मला तुमची स्टोरी ऐकून कंट्रोल झालं नाही. मी. कंट्रोल झालं नाही म्हणजे श्रावणी? कसं सांगू मी? माझ्याशी बोलताना बिनधास्त बोल श्रावणी. खरं सांगू, तुमची अस्मिता आणि बसस्टॉप ही स्टोरी ऐकून मी खूप प्रभावित झाली. त्या स्टोरी मधल्या भावनांनी मला हादरून टाकलं श्रावणी. त्या स्टोरीमुळेच तर मेसेज केलाय. मग तूच बघ कसं वाटलं असेल. मी. बरं, मग भेटायची इच्छा आहे का तुझी? श्रावणी. हो. मी. तू कोणासोबत राहतेस? श्रावणी. माझ्या क्लासमेट सोबत. पीजी मध्ये राहते. कॉलेज चालू असताना आम्ही एकत्र राहायचं. आताही तसंच आहे. मी. ओके. श्रावणी,
बरं ठेवू का फोन, रात्री मेसेज करेन मी. बरं रात्री बरोबर 9:30ला मेसेज आला. श्रावणी, हाय. मी, हाय श्रावणी. खूप दिवस झाले, कोणीतरी हवं होतं. मी, किती दिवस झाले श्रावणी? 2 महिने. मी, मग शोधला नाही का एखादा? श्रावणी, प्रयत्न केला पण भीती वाटायची पुन्हा तसंच नको व्हायला म्हणून. मी, बरं मग मलाच काय केला श्रावणी? म्हणजे काय, तुला पण तेच पाहिजे जे मला पाहिजे का? एका भेटीत सगळं होईल आणि मला प्रॉब्लेम नको, सारखं बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड करत बसायला नको. मी, बॉयफ्रेंड हवा का श्रावणी? हो, पण तो मला पाहिजे असं सुख देत नव्हता. मी, आता काय करतेस श्रावणी? हॉस्पिटलमध्ये आहे. मी, शिफ्ट मध्ये काम करतेस श्रावणी? हो, नाईट शिफ्ट आहे. मी, आज झोप येईल का श्रावणी? तू येऊ दिली तर. मी म्हणाली, तुझी स्टोरी ऐकून खूप काही वाटलं. तू ज्या भावनांना शब्द देतेस त्या खूप खोलवर जाऊन पोहोचतात. मला वाटतं आपण एकमेकांना समजून घेऊ शकतो. मी, मला तुझी स्टोरी माहीत आहे, पण मला तुझ्याबद्दल अजून काहीतरी जाणून घ्यायचं आहे. तू जशी आहेस तशी. श्रावणी, म्हणजे? मी, तू नर्स आहेस, तुझं काम खूप मोठं आहे, लोकांचं आरोग्य, त्यांची काळजी, हे सगळं खूप खूप महत्वाचं आहे. पण तू स्वतःबद्दल काय विचार करतेस श्रावणी? मी, मी खूप एकटी पडले, कामात गळून गेले, पण रात्रीच्या एकटेपणात माझं मन भरकटतं. मी, भरकटतं म्हणजे श्रावणी? मला वाटतं मला कोणीतरी असावं, कोणीतरी जो मला समजून घेईल, जो माझ्याशी मनमोकळं बोलेल, जो मला भीती न दाखवता माझं ऐकेल. मी, तू भीतीदायक आहेस असं वाटतं श्रावणी? नाही, पण लोक नुसतं बघतात माझे शरीर, माझं रूप, माझी फिगर, कोणी माझ्या मनातलं बघत नाही. मी, मी बघतो श्रावणी. खरंच? मी, हो. मी, उद्या भेटूया का श्रावणी? चालेल. मी, तुझी झोप होईल का? नाईट ड्युटी आहे ना श्रावणी? झोपायचं आहे तर काहीच काम नसतं नाईट ड्युटीला, पण मी कशी झोपू? माझ्या डोक्यात तुला भेटण्याचे विचार येत आहेत. मी, मला एक लॉज माहिती आहे, तिथं जाऊया. माझ्यापासून ती 60-70 किलोमीटर अंतरावर आहे. श्रावणी, बरं. मी, माझ्या काही अटी आहेत श्रावणी. अटी? म्हणजे मी आज घातलेली पॅन्टी काढून ठेव, सकाळी अंघोळ कर आणि झाली की परत तीच पॅन्टी घाल. मला तुझा आजचा वास आणि उद्याचा वास एकत्र अनुभवायचा आहे. श्रावणी, वेळ आहे तुझं पण. बरं मी करते. मी, आणि सेंट मारून नकोस श्रावणी. हो हो. मी, तुला काय आवडतं श्रावणी? मला बागेचा वास आवडतो आणि वापरलेल्या कपड्यांचा वास. मी, खरंच श्रावणी? हो. मला वेळ लागलंय, पण हे मी कोणाला सांगितलं नाही. मी, मी सांगितलं म्हणून तू मला विश्वास ठेवलास श्रावणी? हो, कारण तूही तसंच आहेस. तुझ्या स्टोरीमध्ये तू अशाच भावनांना शब्द दिले आहेत. दुसऱ्या दिवशी मी तिथे गेलो, तिला सांगितलेल्या ठिकाणी. ती बरोबर 1 वाजता आली. ऊन खूप होतं. तिचा इंस्टाग्रामवर 2 वेळा कॉल आला होता. मला 10 मिनिटं उशीर झाला. मी तिला परत कॉल केला आणि विचारलं, कुठे आहेस? ती म्हणाली, बस स्टँड जवळ, लाल गाडीच्या मागे. मी जवळ गेलो. तिने पांढरी कुर्ती घातली होती, पिवळी ओढणी गळ्यात होती आणि खाली पायजमा होता. ऊन असल्यामुळे तिच्या बगलेत घाम आलेला होता. मी बघून मला वाटलं, आज तर कपडे पण चाटून काढू वाटतंय. ती गाडीत बसली. मी तिला लाजवर घेऊन गेलो. जिथे चावी घेऊन आत गेल्यावर दरवाजा बंद केला. मी, कसं वाटतंय श्रावणी? धडधडतंय. खूप दिवसांनी असं काहीतरी वेगळं करतेय मी. घाबरतेस श्रावणी? नाही, पण काहीतरी वेगळं आहे. तू वेगळा आहेस. मला वाटतं आपण एकमेकांना समजू शकतो. तिने स्कार्फ सोडायला हात वरती केला. तिच्या बगलेतून घामाचा हलकासा वास आला. तो वास नैसर्गिक होता, शुद्ध होता. मी तिच्या जवळ गेलो आणि तिच्या डोळ्यात बघितलं. तिचे डोळे खूप बोल्ड होते. तिने माझ्याकडे बघितलं आणि हसली. तिचं हसू म्हणजे एखाद्या वसंत ऋतूसारखा पहिला फुल होता. तिच्या गालावर टोमॅटो सारखी लाली लाली आली होती. श्रावणी, काय बघतोस? मी, तुला श्रावणी. मला काय बघण्यासारखं? मी, सगळं, तुझे डोळे, तुझं हसू, तुझ्या पद्धतीने बोलतेस, सगळं श्रावणी. खूप गोड बोलतोस.
मी तिच्या जवळ गेलो, तिच्या डोळ्यात बघत राहिलो. दोघांच्या मधली ही शांतता खूप सुंदर होती. श्रावणी, तुला माझ्याबद्दल काय वाटतं? मी, तू खूप सुंदर आहेस, पण त्याहूनही सुंदर तुझं मन आहे. तुझ्या भावना आहेत. तू जी आहेस तशी श्रावणी, असं कोणी बोललो नाही माझ्याशी. मी आता बोललो. आम्ही जवळ आलो. मी तिचा हात हातात घेतला. तिचा हात गरम होतं, थोडं गामाळलेलं होतं, पण त्या स्पर्शात एक निर्वाणी होती. श्रावणी, मला कसं वाटतंय सांगू? मी, सांग श्रावणी. मला वाटतंय मी एखाद्या स्वप्नात आहे की आता जागी होईन आणि हे सगळं मिटून जाईल. मी, नाही, हे स्वप्न नाही, हे खरं आहे. मी इथं आहे, तू इथं आहेस, आपण दोघं इथं आहोत. तिने माझ्याकडे बघितलं आणि हळूवारपणे माझ्या गालाला स्पर्श केला. तिचा स्पर्श एखाद्या पावसाच्या पहिल्या थेंबासारखा होता, शीतल, ताजे, तवाने. श्रावणी, मला वाटतं मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते. मी, तू विश्वास ठेवू शकतेस. आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो. काहीही बोलण्याची गरज नव्हती. त्या नजरेच्या भाषेतून सगळं काही सांगितले जात होतं. तिने माझ्या छातीवर डोकं ठेवलं. मी तिच्या केशामध्ये हात फिरवत होतो. तिचे केस खूप मऊ होते. त्यातून स्ट्रॉबेरीचा हलकासा वास येत होता. श्रावणी, मला आठवतंय लहानपणी पावसात भिजायचो, तो वेगळाच आनंद होता. तसंच काहीतरी वाटतंय आता. मी, पाऊस आवडतो श्रावणी? हो, पावसाचा वास, मातीचा वास, तो कधी विसरता येत नाही. मला वर्षाचा वास आवडतो. मी, म्हणून तर तुझं नाव श्रावणी असूनही मी तुला वर्षा म्हणतो. श्रावणी, तुला आठवतंय आमच्या पहिल्या संभाषणात मी म्हणाले होते मी वर्षा? मी, हो. त्या दिवशी मला वाटलं ही मुलगी वेगळी आहे. श्रावणी, मी वेगळी आहे का? मी, हो. इतर मुलींसारखी नाहीस. तू खोलवर विचार करतोस. तुला भावना समजतात. श्रावणी, तुला कसं कळलं? मी, तुझ्या बोलण्यातून. तू ज्या पद्धतीने गोष्टींना शब्द देतेस त्या शब्दांच्या मागे खूप काही असतं. आम्ही खिडकीजवळ गेलो. बाहेर ऊन होतं, पण आत आमच्या मनात थंडगार वारे वाहत होते. श्रावणी, तुला माहिती आहे का मी नर्स आहे बनली. मी, सांग श्रावणी. मला लोकांची सेवा करायची होती. माझ्या आईने मला शिकवलं, जगात दुःखी लोक आहेत, त्यांना कोणीतरी हवं असतं. तू ती हो, म्हणून मी नर्स बनली. मी, तुझी आई खूप शहाणी आहे श्रावणी. हो, पण ती आता नाही. मी, मला माफ कर श्रावणी. कशाला? तू काही चुकलाच नाहीस. मी सांगितलं तुला, कारण मला वाटतं तू समजून घेशील. मी तिचा हात घट्ट पकडला. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण रडली नाही. तिने माझ्याकडे बघितलं आणि हसली. श्रावणी, तुझ्यासारखा कोणी मिळालं म्हणून मी भाग्यवान आहे. आता आम्ही एकमेकांच्या जवळ आलो होतो. माझ्या मनात विचार येत होते, ही मुलगी खूप विशेष आहे. मला ह्याच्याशी खोलवर जायचं आहे. श्रावणी, तुला काय वाटतं आपण एकमेकांना समजू शकतो का? मी, हो, कारण आम्ही दोघं एकाच प्रकारचे आहोत. आम्हाला सुख, दुःख, प्रेम, वेदना सगळं अनुभवायचं आहे पूर्णपणे. श्रावणी, मला कधी वाटलं नव्हतं की एखादा माणूस मला इतकं समजून घेईल. मी, आता समजून घेतोय. आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. तिने माझ्या गालावर हात ठेवला. मी तिच्या डोळ्यात बघत होतो. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. श्रावणी, मला तुझ्या जवळ वाटतंय सुरक्षित. मी, तू सुरक्षित आहेस श्रावणी. तुला माझ्याबद्दल काय आवडतं? मी, सगळं, पण सगळ्यात जास्त तू जी आहेस ती. श्रावणी, म्हणजे? मी, तू प्रामाणिक आहेस. तू मिथ्या नाही. तू जशी आहेस तशी दिसतेस आणि तुझ्या भावना खऱ्या आहेत. श्रावणी, माझ्या भावना खूप गुंतागुंतीच्या आहेत. मला स्वतःला समजत नाही कधी. मी, मला सांग की मी समजून घेईन. तिने माझ्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात एक गहनता होती. श्रावणी, मला वास आवडतात. विशेष नैसर्गिक वास, वापरलेल्या कपड्यांचा वास, घामांचा वास, मातीचा वास, हे सगळं मला विशेष वाटतं. मी, हे काही वाईट नाही. प्रत्येकाच्या काही विशेष आवडी असतात. श्रावणी, तुला वाईट वाटलं नाही मी सांगितलं म्हणून.
मी अजिबात नाही. तू जशी आहेस तशी मला आवडतेस. आता आम्ही खूप जवळ आलो होतो. तिने माझ्याकडे बघितलं आणि हळुवारपणे माझ्या होठांना स्पर्श केला. तिचे होठ थरथरत होते. श्रावणी, मला कधी वाटलं नव्हतं की मी एखाद्यासाठी इतकं काही वाटेल. मी, काय वाटतं श्रावणी? मला वाटतं मी तुझ्यावर प्रेम करू शकते. मी तिला घट्ट मिठीत घेतलं. तिचं डोकं माझ्या छातीवर होतं. तिचा हृदयाचा ठोका मला जाणवत होता. धडधड धडधड धडधड. मीही तुझ्यावर प्रेम करू शकतो. आम्ही एकमेकांना बघितलं. त्या क्षणी शब्दांची गरज नव्हती. दोन मन, दोन आत्मे एकमेकांमध्ये विलीन होत होते. आम्ही खोलीच्या कोपऱ्यात बसलो होतो. तिने माझ्या हातावर हात ठेवला आणि तिचा स्पर्श हलका होता, पण त्यात खूप काही सांगितलं जात होतं. श्रावणी, मला आता वाटतंय मी पुन्हा जगू शकते. तू मला जगायला शिकवलंस. मी, तू आधीच जगत होतीस. फक्त तुला कोणीतरी हवं होतं जो तुझ्यासोबत चालेल. श्रावणी, तू चालशील? मी, हो. तिने माझ्या गालावर एक हळूवार स्पर्श घेतलं. ते स्पर्श एखाद्या पावसाच्या थेंबासारखं होतं, शीतल, ताजेतवाने आणि प्रेमळ. श्रावणी, मला आठवेल हा दिवस नेहमी. मी, मलाही. आता आम्ही एकमेकांच्या मनातल्या खोलवर गेलो होतो. प्रत्येक श्वास, प्रत्येक स्पर्श, प्रत्येक नजर, सगळं काही अर्थपूर्ण होत होतं. श्रावणी, मला कधी वाटलं नव्हतं की प्रेम असंही असतं. मी, कसं श्रावणी? शांत, स्थिर पण खोल, जसं एखादं सरोवर वर शांत पण खोलीत खूप काही. मी, तू तर कवयित्री आहेस श्रावणी. तू शिकवलंस. श्रावणी, तुझ्याशी बोलताना मला स्वतःला समजू लागले. मी, म्हणजे? श्रावणी, मी काय आहे, मला काय हवंय, मी काय शोधते, हे सगळं मला आता कळू लागलंय. मी, आणि काय शोधते श्रावणी? प्रेम, पण ते प्रेम जे मला स्वीकारलेलं, जसं मी आहे तशी, माझ्या सगळ्या वेळांसह, माझ्या सगळ्या सुखांसह, माझ्या सगळ्या भावनांसह. मी मी स्वीकारतो. ती शांत झाली. तिच्या डोळ्यात एक अश्रू होता, पण तो आनंद असा होता. समोर सूर्यास्त होत होता. खिडकीतून नारंगी गुलाबी किरण आत येत होते. संपूर्ण खोली उबदार प्रकाशाने भरली होती. श्रावणी, किती सुंदर आहेस. मी, हो, तुझ्यासारखं. श्रावणी, किती वेळा बोलशील हे? मी, जोपर्यंत तू ऐकशील तोपर्यंत. आम्ही एकमेकांच्या हातात हात घालून बसलो होतो. तो क्षण कायमचा होता. श्रावणी, मला जायचं आहे आता. हॉस्पिटलमध्ये शिफ्ट आहे. मी सोडतो. श्रावणी, नको, मी स्वतः जाईन, पण पुढच्या वेळी भेटू. मी, नक्की. आम्ही दरवाजाजवळ आलो. तिने माझ्याकडे बघितलं. तिने डोळे चमकत होते. श्रावणी, असा दिवस मी कधी विसरणार नाही. मीही. तिने माझ्या गालावर हात ठेवला आणि हळूवार स्पर्श घेतला. श्रावणी, खूप खास आहेस. मी, तूही. ती निघून गेली. मी तिला जाताना बघत राहिलो. तिची पांढरी कुर्ती, तिची पिवळी ओढणी, तिची चाल, सगळं काही मनात कोरलं गेलं. खोलीत आता तिचा वास होता. वर्षाचा वास, पावसाचा वास, मातींचा वास, प्रेमांचा वास. त्या दिवसानंतर आम्ही अनेक वेळा भेटलो. प्रत्येक भेटीत आम्ही एकमेकांना नव्याने शोधत होतो. एकमेकांच्या मनातले कोरे उतरवत होतो. श्रावणी आता माझी जिवलग मैत्रीण आहे. ती मला वर्ष म्हणते. मी तिला श्रावणी. पण त्या दिवशी त्या खोलीत दोन मन एकमेकांमध्ये विलीन झाली होती. प्रेम ही खरोखरच एक सुंदर गोष्ट आहे, जिथे नियम नसतात, अटी नसतात, फक्त दोन मन, दोन आत्मे आणि त्यांची एकमेकांची असलेली खोल जोड. मित्रांनो, ही कथा आहे श्रावणीची, एका तरुण मुलीची, जिने प्रेम शोधलं, जिने स्वतःला शोधलं, जिने जीवन जगायला शिकलं. प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा त्यांना कोणीतरी हवं असतं, जो त्यांना समजून घेईल, जो त्यांच्याशी मन मोकळं बोलेल, जो त्यांना तसे स्वीकारेल जसे ते आहेत. आणि तेव्हा असा एखादा मिळतो, तेव्हा तो क्षण मोलाचा असतो. तो क्षण जपून ठेवला पाहिजे. श्रावणी आणि माझी ही गोष्ट अजूनही सुरू आहे. आम्ही एकमेकांच्या आयुष्यात एक महत्वाचं स्थान आहे. आमच्या भेटी, आमच्या बोलण्या, आमच्या नजरा, सगळं काही खास आहे. तुम्ही सगळ्यांनी आयुष्यात असे क्षण
अनुभवावेत. प्रेम, मैत्री आणि समजुतीची हीच तर खरी गरज आहे. वाचण्याबद्दल धन्यवाद. पुढील कथेत भेटूया. तोपर्यंत खुश राहा, निरोगी राहा आणि प्रेमाचा आनंद घ्या. नमस्कार मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रोमांचक कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला अजून छान आणि इंटरेस्टिंग भाग घेऊन यायला खूप मोटिवेशन देतो. पुढचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे बेल आयकॉन ऑन करा आणि आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद मित्रांनो. आपला मन चलचल. धन्यवाद.